हॅलो. तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जाते. एका बाजूला साई प्रसाद मयेकर तर दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर आशिष चिंदरकर. एक WPL पर्व तिसरा मधला प्रदर्शनीय सामना या ठिकाणी आपल्याला भेटीस येतोय. आगरी विरुद्ध भंडारी. आगरी या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि भंडारी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. तर सलामी जोडीमध्ये एका बाजूला एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची या वरळीच्या मैदानामध्ये ख्याती आहे साईप्रसाद मयेकर, त्याचप्रमाणे तितकाच डावखोरा हाताचा फलंदाज पाहायचं झालं तर आशिष चिंदरकर या ठिकाणी सलामीला येत आहेत. तर गोलंदाजीसाठी ज्यांनी मागचा सामना झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता कुणाल गावंड. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा प्रदर्शनीय तिसरा सामना आगरी विरुद्ध भंडारी. पॉवर प्लेचं पहिलं षटक कुणाल गावंड गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईकला आहेत साईप्रसाद मयेकर. साईप्रसाद मयेकर यांच्याकडून पाहायचं झालं तर खूप वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि आपल्या खेळीच्या जोरावर कित्येक वेळा आपल्या खेळीची छाप सोडली आहे. त्या ठिकाणी हलकेसाचा ऑफसाईडच्या दिशेने स्टिअर केला होता चेंडू. एक धाव ठिकाणी मिळते. एका धावेने भंडारी या संघाचा श्री गणेश होताना दिसतोय आपल्याला. स्ट्राईकला आशिष येत आहेत. 5 षटकांचा सामना प्रदर्शनीय सामना आपल्याला पाहायला भेटीस मिळतोय. आगरी विरुद्ध भंडारी विश्वमित्र क्रीडा आयोजित वरळी प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि या पर्वामध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 सामने झाले. हा तिसरा सामना. कुणाल यावेळेला आणखीन एक आशिष चिंदरकर यांच्या बॅटमधनं सीमारेषेच्या बाहेर चेंडू सीमारेषे पार. षटकार. आशिष चिंदरकर मागच्या सामन्यामध्ये थोडेसे बॅकफुटला आले होते. एक षटकार चौकार मारून जरूर बाद झाले होते. मात्र पाहायचं झालं तर पुढच्या सामन्यामध्ये ज्या एक अस्तित्वाची लढाई आहे भंडारी या संघाकडून खेळताना पहिल्याच चेंडूवरती षटकारांनी सुरुवात केली आहे. आणखीन एक. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आशिष चिंदरकर. का माझ्या नावाची रायगड त्याचप्रमाणे वरळीमध्ये चर्चा आहे आणि ती चर्चा होणार कारण आशिष चिंदरकरचा खेळ तसाच पाहण्याजोगे असतो. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती षटकार येतो आहे. धाव संख्या होते ती 13. तिसरा येईल का? या अगोदर कुणाल गावंड यांनी षटकाराची हॅट्रिक केली. आता पाहायचं झालं तर कुणाल गावंड यांच्यावरती प्रतिहल्ला चढवतोय. हाई तिसरा बॅक टू बॅक खणखणीत षटकार. अस्तित्व पणाला लागलाय. एका बाजूला आशिष चिंदरकर तर दुसऱ्या बाजूला आगरी या संघाचं भवितव्य होतं ते कुणाल गावंड यांच्यावरती. मात्र ते कुठेतरी भवितव्य धुळीला मिळवलंय आशिष चिंदरकर आणि बॅक टू बॅक 3 षटकार येत आहेत आणि 3 षटकांच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ती 19. आशिष चौथा येईल का? आणि हाही चौथा. पाहायचं तर सीमारेषा बाहेर जाईल का? चौथा षटकार. आशिष चिंदरकर थांबायचं नाव नाही घेत आहेत कारण कुणाल गावंड हवीत ठरणार होते पहिल्या चेंडूवर. मात्र आशिष चिंदरकरने यात मात्र ती स्वप्न मात्र कुठेतरी धुळीला मिळवली. धाव संख्या होती ती आणखीन एका षटकाराने 25. 5वा षटकार येईल का या षटकामधील? बॅक टू बॅक 5 षटकार मारायचा कारनामा करेल का आशिष? गतवर्षी पाहायचं तर 6 चेंडूमध्ये 6 मारले होते. यावर्षी पाहायचं आहे किती मारतायत. 5वा मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल. एक षटक त्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि एका षटकाच्या षटकाखेरीज धाव संख्या होते ती 25. पहिलं षटक होतं आणि साईप्रसाद मयेकर यांना माहिती होतं मात्र डावखोऱ्या फलंदाजाला इकडे ॲडव्हान्टेज असेल का? तर होता ॲडव्हान्टेज. त्याचा मात्र एक निष्कर्ष लावला त्या ठिकाणी आशिषांनी आणि बॅक टू बॅक 4 षटकार कुणाल गावंड यांच्यावरती चढवले. धाव संख्या होती ती पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 25. दुसऱ्या षटकासाठी त्या ठिकाणी साई प्रसाद मयेकर. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना स्वतः संघाचे कर्णधार साजन पाटील. पाहावं लागेल की आपल्याला या येणारे अजून 4 षटक आहेत आणि 4 षटकामध्ये भंडारी हा संघ किती धावसंख्या उभारतो आहे.
साई प्रसाद मयेकर यांच्यावरती भंडारी संघाची दारोमदार असेल. आणखीन एक साईप्रसाद मयेकर यांच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार. साईप्रसाद मयेकर पाकच्या षटकाचा पायाचा विचार झाला तर त्या ठिकाणी आशिष चिंदरकर यांच्या बॅटमधनं षटकार आला आहे. त्यानंतर पाहायचं झालं तर साईप्रसाद मयेकर सुद्धा त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजी करायला उत्सुक आहे. धाव संख्या होते ती 31. दोन्ही धाकड फलंदाज आणि हाही चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता आणि याही चेंडूवर पाहायचं झालं तर चौकार. साईप्रसाद मयेकर सुद्धा विस्फोटकता त्यांच्या फलंदाजीमध्ये भरलेली आहे आणि धावसंख्या 4ने पुढे जाते. धावसंख्या होते ती 35. धावांची लयलूट केलेली आहे. पहिले षटकार आशिष चिंदरकर यांनी धावांचा लयलूट केले. त्या दुसऱ्या षटकामध्ये जातं साईप्रसाद मयेकर. हाही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला होता साई यांचा, मात्र थोडेसे कुठे सफल होण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न कुठेतरी फसताना दिसतोय. एक आगळा वेगळा स्टोप खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. खूप चेंडूनंतर एक निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहे साई. आणखीन एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. संभ्रमात पडले. पहिला षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, सफल झाला होता, मात्र मागच्या 2 चेंडूवरती पाहायचं झालं तर मोह काही आवडता येत नव्हता आणि त्या ठिकाणी तितकंच गोलंदाजाने कमबॅक केलाय. गोलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीत आहेत, फलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीत आहेत. अजूनही येणारे चेंडू असतील 2 चेंडू आणि साईप्रसाद मयेकर यांनी लांबच लांबवरचा आणखीन एक षटकार मारलाय. धावसंख्येची लूट करताना दिसत आहेत. आशिष चिंदरकर पहिल्या षटकामध्ये केले, दुसऱ्या षटकामध्ये साईप्रसाद मयेकर यांनी धावांची लूट केली आहे. धावसंख्या होते ती 41. 2 षटकं अजून संपली नाहीत आणि हाही चेंडू अलॉंग दी कार्पेट पद्धतीने खेळला होता. त्याही चेंडूवरती 4 धावा. धावसंख्या 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 45 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या त्या ठिकाणी. दोन षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 45. धावांची लयलूट करावी लागेल. साईकला आशिष. दोन्ही पहिलं षटक आशिष यांनी खेळलं. दुसरं षटक पाहिजे साईप्रसाद मयेकर यांनी 20 धावा काढल्या होत्या आणि तिसरं षटक पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत आशिष चिंदरकर. तर गोलंदाजीसाठी एक नावाजलेला असा फिरकीपटू कुशल गावंड, हे मात्र चांगलं युद्ध पाहायला मिळेल. आणि पुन्हा टाकला होता चेंडू त्या ठिकाणी. चांगला चेंडू या ठिकाणी, चांगलं कमबॅक. 2 षटकांमध्ये कुठेतरी जास्त धावा आल्या होत्या. त्या धावांना कुठेतरी लगाम लावावं लागेल कुशल यांना. पहिल्या चेंडूचा सन्मान चांगला दिला होता. फुलटॉस आणि फुलटॉसवरती फुल टोल वसूल केला आहे आशिष चिंदरकर यांनी. आशिष चिंदरकर यांच्या बॅटमधला हा 5वा षटकार आहे. धावसंख्या 51. अर्धशतक अर्धशतक या ठिकाणी फलकावरती लागलाय. पाचवा षटकार आशिष यांच्या बॅटमधनं. पहिला चेंडू जरूर टाकला होता, त्याला सन्मान दिला होता, मात्र पुढच्या चेंडूवरती त्याला त्या चेंडूला मात्र दया दाखवली नाही आणि त्यावरती षटकार वसूल केला होता. धावसंख्या होती ती 51. अर्धशतक या ठिकाणी निम्म्या ओव्हरमध्येच फलकावर लागलाय. आणखीन एक फुलटॉस. फुलटॉसवर पुन्हा एकदा फुल टोल वसूल करतोय आशिष चिंदरकर. मला वाटतं बॅट मधील आशिष चिंदरकर यांचा 6वा षटकार. आशिष चिंदरकर एकही सिंगल न काढता सर्व षटकार मारलेले आहेत. हाई फुलटॉस. पुन्हा एकदा 3 चेंडू 3 षटकार. पहिल्या षटकात तर पाहायचं झालं 3 चेंडूवरती मारलेच होते. 4 4 मारले होते.
63 धावा झाल्यात आणि आशिष 9 चेंडू आणि 42 धावांवरती खेळत आहेत. फक्त षटकारामधले एकही सिंगल किंवा चौकार नाही मारलाय. 43 9 चेंडू आणि 43 धावांवरती. आणखीन एक चौथा येईल का? यावेळेला कव्हरच्या दिशेने चांगलं चक्रव्यूह बदला त्या ठिकाणी. आणि धावसंख्या झाली ती आणखीन एक अर्धशतक या ठिकाणी. 11 चेंडू आणि 52 धावा. 53 धावांची स्वतःचं वैयक्तिक अर्धशतक आलंय आणि एकच सिंगल काढलाय त्या ठिकाणी आणि बाकी सर्व षटकार आणि एक चौकार आहे. आणि धावसंख्या त्या ठिकाणी होते 73. 3 षटकं या ठिकाणी झाली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 73. तीन षटकं या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 73. पहिल्या गाड्यासाठी 73 धावांची भागीदारी आहे. नवीन गोलंदाज शुभम पाटील. स्ट्राईकला साई खेळतात. स्ट्राईकला शुभम पाटील गोलंदाजीसाठी. मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा कुणाल यांचं. एक धाव त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या होती 73. 73 धावा झाल्यात. 74 धावा. चुकीची दुरुस्ती. धावसंख्या झाली 74. 74 धावा झाल्यात त्या ठिकाणी. सायकला पुन्हा एकदा आशिष ज्यांनी अर्धशतक आपल्या या स्पर्धेमधील एक्झिबिशन मॅच मध्ये झळकवलंय. शुभम विरुद्ध आशिष. यावेळेला चांगला चेंडू त्या ठिकाणी तितका समोरच्या दिशेने केलाय. नो बॉल. नो चेंडू या ठिकाणी. नो चेंडू. नो +1 अशा 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा संघात भरारी घेताना दिसतोय. संघाची धावसंख्या होते ती 76. चांगले अभेद्य भागीदारी त्या ठिकाणी साई आणि आशिष यांची. साई समोरच्या दिशेने खेळला त्या ठिकाणी. चांगला फटका त्या ठिकाणी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या होत्या. चांगलं कॉलिंग. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 78. 78 धावा झाल्यात. 78 धावा. साई पुन्हा एकदा स्ट्राईकला. तर गोलंदाजी शुभम. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येईल का झेल खाली आणि झेल बाद. प्रसाद पाटील यांनी झेल पकडला होता. साई प्रसाद मयेकर यांचे खेळ संपुष्ट. 78 धावावरती पहिला गडी बाद होतोय.
वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती बाद होत आहेत साईप्रसाद मयेकर. तर नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत प्रथमेश खामगावकर, अर्थातच बाबू. पहिली सफलता त्या ठिकाणी शुभम यांनी मिळवून दिले. 78 धावांची अविद्ध भागीदारी केली होती पहिल्या विकेटसाठी. त्याला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न केला शुभम यांनी. तर स्ट्राईकला नवीन फलंदाज प्रथमेश. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि दिशा भरकटला. दिशाहीन चेंडू. त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 82. धावसंख्येचा आलेख मात्र प्रत्येक षटकागणिक चांगला त्या ठिकाणी राखला येतो. हे षटक पाहिजे तर एक किफायतशीर गोलंदाजी केली होती शुभम पाटील यांनी. मागची 3 षटकं पाहायची झाली तर खूप महागडी ठरली होती. कुणाल गावंड यांच्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या. साजन पाटील यांच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. तर कुशल गावंड यांच्या षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. धावसंख्या होती ते 82. 100 पार करेल का याच्याकडे माझं सर्वांचे लक्ष असतील. शुभम आणखीन एक स्क्वेअर चेंडू त्या ठिकाणी पंचांनी वाईड घोषित केला. 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 83. 83 धावांची एक अभेद्य कामगिरी केली आहे ती साईप्रसाद मयेकर आणि आशिष चिंदरकर यांनी पहिल्या गाडीसाठी 78 धावांची भागीदारी केली होती आणि चांगले त्या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळालं आशिष यांचा. त्याचप्रमाणे साई यांचा. तर आता प्रथमेश यांना सुद्धा फलंदाजी करावी लागेल. हाही चेंडू चांगला टाकला होता शुभम यांनी. तितकंच क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं मात्र 2 धाव काही रोखू शकले नव्हते. या 2 धाव मिळून जातील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती 2ने पुढे जाते. 85. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. हा चालू असलेला सामना प्रदर्शनीय सामना आगरी विरुद्ध भंडारी. हाही चेंडू आउटसाइड एज लागलाय फलंदाजाच्या डोक्यावरनं. 4 धावा. या ठिकाणी या 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 90 या ठिकाणी पार केली आहे. अजूनही 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथमेश बाबू. यावेळेला शुभम पाटील. फ्रीचा चेंडू होता त्याच्यामुळे 4 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 90. धावसंख्या होते ती 90. 4 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायचं झालं तर भंडारी या संघाची धावसंख्या झाली ती 90. तर अजूनही आशिष चिंदरकर मात्र मैदानामध्ये ठाण मांडून उभे आहेत. आशिष चिंदरकर एक चांगले फलंदाज आहेत. आपल्या खेळीवर खूप साऱ्या स्पर्धा आपण त्यांना गाजवताना पाहायला मिळतो. अलिबाग प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग आणि आता मात्र त्यांची भंडारी या संघामध्ये वर्णी लागली आहे. आशिष 100 पार होईल का. आणखीन एक मोठा फटका वेग हिटर केलाय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर आणि हाही षटकार आहे. धाव संख्या 96. 100 पार होण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि आशिष चिंदरकर वैयक्तिक 13 चेंडू आणि 60 धावांवरती फलंदाजी करतायत. 9 6 मारले आहेत या मॅच मध्ये आशिष यांनी आणि एक चौकार. हाही समोरच्या दिशेने संधी होईल का. नितेश टेमकर झेल खाली आणि या ठिकाणी झेलही सुटला आहे आणि त्या ठिकाणी रनआउट होते. रनआउटची संधी सुद्धा त्या ठिकाणी गमावली आहे. धावसंख्या 2ने पुढे जातील. धावसंख्या होती ती 98.
नशीब मात्र आज आशिष चिंदरकर यांच्या बाजूने आहे. धाव संख्या 98 झाली आहे. वैयक्तिक स्वतःच्या 62 धावा आहेत, त्यामध्ये साईप्रसाद मयेकर यांच्या 24 आहेत. बाबू यांनी सुद्धा या मॅचमध्ये वैयक्तिक आपल्या 10 धावांवर खेळतायत. आशिष आणखीन एक मोठा फटका मारता संधी तर निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा बाद होतील का दोन खेळाडू त्या ठिकाणी आणि मिसकम्युनिकेशन झालं आहे आणि एकच धाव मिळताना दिसते त्या ठिकाणी. धाव संख्या होते ती 99. 100 पार होण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. तीन चेंडू या ठिकाणी झालेत. स्ट्राईकला बाबू उर्फ प्रथमेश खामगावकर. 99 धावा झाले ठिकाणी. 100 पाडण्यासाठी फक्त अवघ्या एका धावेची गरज आहे. आशिष यांना मात्र 2 जीवदान मिळाले त्या ठिकाणी. आणखीन एक बाबू यांच्या बॅटमधनं लांबच लांब षटकार आणि संघाचं 100 पूर्ण झाली त्या ठिकाणी. धाव संख्या होती ती 105 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बाबू या 2 चेंडूवरती 2 षटकार येतील का? यावेळेला चांगला कमबॅक करणार, चांगला चेंडू त्या ठिकाणी. बाबू या ठिकाणी एक चांगली दाद द्यावी लागेल मात्र त्यांना. पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही आणि स्वतः मात्र तंबूच्या आश्रय परत आहेत, कारण पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही, कारण त्याला स्वतःला माहिती होतं बाद होते. आणि धावसंख्या 105 झाली आहे. नवीन फलंदाज त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. धावसंख्या झाली 105. धावांची लयलूट केलेली पाहायला मिळते या ठिकाणी. आशिष चिंदरकर, साई, बाबू चांगली फलंदाजी. आणि शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी असेल तर फलंदाजीसाठी आले आहेत नितेश, स्वतः कर्णधार नितेश वागदरे भंडारी या संघाचे. धावसंख्या 105. याही चेंडू शॉर्ट पिच चेंडू, त्याच्यावरती प्रहार आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. 111 धावा झाल्यात. 112 धावांचं आव्हान आहे जिंकायला. तर भंडारी आपली सलामीची जोडी आपलं क्षेत्ररक्षण लावा आणि आगरी संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा.
हॅलो. 112 धावांचा आव्हान दिले. सलामीची जोडी मैदानात येते आहे. स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला कुणाल, तर गोलंदाजीसाठी साई प्रसाद मयेकर. सलामीची जोडी सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानात जाते. साईकला संदेश, नॉन साईकला कुणाल, तर गोलंदाजीसाठी साई साई प्रसाद मयेकर. साई पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता साई यांचा, कुणाल यांचा, संदेश यांचा, मात्र त्यावरती कुठेतरी फसले. रिव्हर्स मारण्याचा खेळाचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. साई प्रसाद मयेकर यांची चांगली गोलंदाजी. धावसंख्या होती ती 1. हॅलो. सर्व क्रिकेट रसिकांना त्याचे खेळाडूंना विनंती असेल की स्पोर्ट्स क्लबच्या इथे जेवणाची सोय केली आहे, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. क्लबच्या इथे आपल्या जेवणाची सोय केली आहे. तर कोणाला यांचा चांगला फटका त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मैदानातील सर्व खेळाडू यांची जेवणाची सोय केलेली आहे. त्यांनी आपली जेवणाची सोय केली, जेवून घ्यायचं आहे. तर 4 धावा येते या ठिकाणी कुणाला यांच्या बॅटमधनं. साईप्रसाद मयेकर यांच्या चेंडूवर आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. झेल खाली सुमित, झेलबाद होतील का? आणि त्या ठिकाणी झेल सुटतोय. संधी तर निर्माण केली होती, मात्र संधीचं सोनं होऊ शकलं नव्हतं. कुणाल यांना मात्र जीवनदान मिळतंय. पहिले षटक चांगलं हाताळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत आणि 4 चेंडूवरती पाय झाले तर फक्त 6 धावा दिल्या आहेत. संदेश यांना मात्र थोडंसं बांधून ठेवण्यात यशस्वी झाला आहे साई. संदेश बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी झेलबाद होण्याची शक्यता, आणि त्या ठिकाणी झेलही सोडला आहे. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी संदेश गावण बाद. आकाश पारकर. हॅलो. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकानंतर अग्री या संघाची धावसंख्या झाली ती 8. अजूनही
यानंतर जो होणारा सामना आहे वर्ली किंग आणि वर्ली फायटर या संघनायकाने टॉस साठी यायचं आहे. राकेश पाटील. एक षटक या ठिकाणी समाप्त होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8. 24 चेंडू आणि 102 धावांची आवश्यकता. तर स्ट्राईकला नितेश टेमकर नाना. यावेळेला समोरच्या दिशेने केलेला प्रयत्न त्या ठिकाणी जेल वाजवण्याची शक्यता, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव मिळेल, दुसरी धाव मिळेल आणि 2 धावांच्या मदतीने संघ बसतोय तो 10 या धावसंख्येवरती. सिंगल डबलने कोणतंही काम होणार नाही, जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. यावेळेला नाना यांच्या बॅटमधनं आणखीन एक दमदार षटकार. सामना खुला करतायत, मात्र जिंकण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात. एका बाजूला कुणाल संदेश गावंड स्वस्तात बाद झाले, दुसऱ्या बाजूला नितेश टेमकर अर्थातच नाना. राकेश पाटील यांचा चांगला चेंडू होता, तितक्याच चांगल्या चेंडूवरती चांगला फटका सुद्धा मारला आणि 6 धावा येत आहेत. आणखीन एक विकेट नाना यांच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक दुसराही षटकार या षटकामधील. 22 धावा झाल्या त्या ठिकाणी. 3 चेंडू बाकी असेल अजून या षटकामधील. धावसंख्या झाली ती 22. बॅक टू बॅक आज मात्र पाहायचं झालं तर आशिष यांनी बॅक टू बॅक 3 षटकार मारले, कुणाल गावंड यांनी बॅक टू बॅक 3 षटकार मारले. आता पाहायचं झालं तर नाना सुद्धा त्याच विक्रमावर आहेत. 2 तर आले आहेत, तिसरा येईल का याची मात्र उत्सुकता असेल. यावेळेला तिसरा मारण्याचा प्रयत्न होता, जेलबातर होऊ शकले नव्हते. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. 1-1ने काहीच होणार नाही. सामना खूप एक धाकड फलंदाजी करावी लागेल कुणाल आणि नितेश यांना. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती 23. फक्त 23 धावा झाल्या आहेत. 89 धावांची आवश्यकता आहे जिंकायला आगरी या संघाला. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल कुणाल गावंड यांना. राकेश विरुद्ध कुणाल. यावेळेला आणखीन एक ताकदवार चांगला फटका आणि मिळून जातील 6 धावा. सहा धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. 6 धावांमध्ये धावसंख्या आलेख आहे तो पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या होती ती 29. कुणाल गावंड यांच्या बॅटमधनं षटकार येतोय. आणखीन एक बसून खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. चेंडू मात्र काहीसा बॅटच्या रडामध्ये येऊ शकला नाही त्या ठिकाणी आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 30. अजून एक खूप लांबवरचा पल्ला गाठायचा आहे. 2 षटके या ठिकाणी समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 30. अठरा चेंडू आणि 82 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. टार्गेट खूप असं मोठं आहे, मात्र कुणाल गावंड आणि नाना नितेश टेमकर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना दिसणार आहेत, कारण दोन्ही चांगले फलंदाज आहेत. कुणाल गावंड यांचे सुद्धा एक ख्यातनाम फलंदाज आहेत. त्याचप्रमाणे पाहायचं झालं तर नितेश अर्थातच नाना सुद्धा चांगली हार्ड हिटिंग करण्यामध्ये माहीर आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 30 होते. नवीन गोलंदाज तुषार नागवेकर. अठरा चेंडू आणि 82 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईकला कुणाल यांना चांगली फलंदाजी करावी लागेल.
एका षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याकडे एक प्रयत्न करण्याचा मनसुबा असेल तुषार. बिग हिट केला आहे. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती लांबच लांबवरचा षटकार. धावसंख्या होती ती 36. धावा. कुणाल गावंड एक धाकड फलंदाज मैदानातील वैयक्तिक दुसरा षटकार मारला आपल्या खेळीमध्ये. तुषार यांच्यावरती प्रति हल्ला चढवला आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जलबाद होईल का. आणि त्या ठिकाणी संधी निर्माण केली आणि संधीचं सोनं तितका सुंदर झेल सुमित पेडणेकर यांच्या माध्यमातून. धक्का क्रमांक दुसरा. कुणाल गावंड षटकार मारून तंबूच्या आश्रयाला परत आहेत. 36 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. तुषार यांनी काढले विकेट. वैयक्तिक 18 धावा कुणाल यांच्या बॅटमधनं. बाद झाले त्या ठिकाणी कुणाल वैयक्तिक 18 धावा काढून. अभिजित भगत 16 चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता जिंकायला. नवीन फलंदाज अभिजित भगत. जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती फायदा झाला तर सफलता मिळवून दिली तुषार यांनी. कुणाल गावंड बाद झाले. नवीन फलंदाज अभिजित. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पंतांकडे वाईडची दाद मागवली होती आणि हा वाईड येतोय. धावसंख्या 37. अजूनही 16 चेंडू आणि 75 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. प्रयत्न तर करावे लागतील. एका बाजूला अभिजित आहे, दुसऱ्या बाजूला नाना आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्सचा षटकार. पहिल्या चेंडूवरती प्रयत्न केला होता, प्रयत्न सफल झाला. दुसऱ्या चेंडूवरचा प्रयत्न सफल झाला कारण अभिजित भगत एक चांगली फलंदाजी करतायत. 42 धावा. 43 धावा. धावसंख्या 43. अभिजित रिव्हर्सचा चांगला षटकार. उलटॉस पद्धतीचा चेंडू झेलबाद होण्याची शक्यता, मात्र त्यावरती चांगला चेंडू आणि तितकाच चांगला फटका येतो आहे. 4 धावा मिळून जातील. धावसंख्या होते ती 47. खूप लांबवरचा पल्ला अजूनही गाठायचा आहे. अभिजित भगत आणि नाना. धावसंख्या या ठिकाणी होते ती 47. प्रयत्न तर करायचे आहेत, मात्र प्रयत्नांना कुठेतरी दाद मिळेल. थोडंसं गोलंदाजांनी एक महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आशिष चिंदरकर नावाचं एक अजब रसायन होतं ते वादळ मैदान. यानंतर होणारा सामना वरळी फायटर विरुद्ध वरळी किंग. तर नितेश म्हात्रे यांना विनंती असेल की टॉस साठी यायचं, आपण टॉस उडवण्यासाठी यायचं. नितेश म्हात्रे. तेरा चेंडू आणि 61 धावा. तुषार यांचा शेवटचा चेंडू या षटकातील आणि बाद झालेत त्या ठिकाणी. तुषार यांनी मात्र 2 सफलता मिळवून दिल्या आहे.
फक्त 10 धावा दिल्यात आणि 2 गडी सुद्धा बाद केले आहेत. अभिजित भगत या ठिकाणी 10 धावा करून बाद होत आहेत. 51 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता जिंकायला. यानंतर होणारा सामना वरळी किंग विरुद्ध वरळी फायटर. दोन्ही संघांच्या संघनायकाने टॉस साठी यायचं आहे. हॅलो. हॅलो. नितेश म्हातारे यांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. तर एका बाजूला साई प्रसाद मयेकर, एका बाजूला सन्माननीय साजन पाटील. वरळी किंगचे कर्णधार तर वरळी फायटरचे कर्णधार साई प्रसाद मयेकर, नितेश म्हात्रे यांच्या हातचे टॉल होतोय. तर सन्माननीय साजन पाटील सरांना विनंती असेल की आपण प्रथमतः नाणेफेक जिंकली आहे, तर नाणेफेक जिंकून किती धावा नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल आपला? आमचा निर्णय फिल्डिंगचा असेल. पहिला सर्वात प्रथम फिल्डिंग करू आणि कमीत कमी स्कोर देण्याचा प्रयत्न करू बॅट्समॅन. त्यांच्याकडे खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे, पण बघूया 60-70-80 आम्ही त्यांना 5 ओव्हर देण्याचा प्रयत्न करू, जास्त नाही. ते पण बॉलर्सवरती आमचे डिपेंड आहे कशी बॉलिंग करतात. ठीक आहे. तर साई प्रसाद मयेकर, आपण टॉस हरला आहे, तर टॉस हरला आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची, तर आपलं काय टार्गेट असेल की किती धावा करण्याचा विचार असेल? माझा टार्गेट 70 किंवा 80 रन असेल. पुढे बॅट्समन बघू. तर धन्यवाद. तर यानंतर होणारा सामना वरळी किंग विरुद्ध आणि वरळी फायटर यानंतर सामना होईल. हॅलो. 65 धावा झाल्या आहेत. सिद्धार्थ तोडणकर गोलंदाजीसाठी. सिद्धार्थ पण आहे.
आणि या ठिकाणी शुभम यांच्या बॅटमधनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी बाद होत आहेत. शुभम पाटील यांना बाद केलाय सिद्धार्थ तोडणकर यांनी. विशाल म्हात्रे यांनी जर 2 षटकार मारले तर सिद्धेश गावंड यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. विशाल म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर सिद्धार्थ तोडणकर यांना 2 6 मारले तर सिद्धेश यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आहे. आणि या ठिकाणी सामना मात्र विजयाच्या दिशेने जाताना दिसतोय. आणखीन एक सुवर्ण संधी. 2 षटकार मारले 2 चेंडूंवरती सिद्धार्थ तोडणकर यांच्या. तर विशाल नितेश म्हात्रे यांच्याकडनं 1 बॉक्स. वाईट चेंडू. औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे मॅचची. भंडारी हा संघ मात्र सामना जिंकताना दिसतोय. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने विशाल म्हात्रे यांना मारलाय का मात्र बाद होण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी झेल सुटतोय. संधी तर निर्माण केली होती. यानंतर जो सामना होणार आहे वरळी किंग आणि वरळी फायटर. तर आपला सामना त्वरित लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वरळी किंग आणि वरळी फायटर साईप्रसाद मयेकर आपली सलामीची जोडी मैदानात त्वरित पाठवायची आहे. सामना मात्र विजय होताना दिसतो. भंडारी या संघ. आशिष चिंदरकर यांची एक विस्फोटक फलंदाजी होती आणि त्या फलंदाजीच्या जोरावर मात्र 111 धावांचा पल्ला गाठला होता त्या ठिकाणी भंडारी या संघाने. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी. आणि सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. भंडारी संघ सामना या ठिकाणी जिंकताना दिसतोय. प्रदर्शनीय सामना या ठिकाणी. आशिष चिंदरकर यांची अभेद्य विस्फोटक खेळी त्याच्यावरती मात्र कुठेतरी भंडारी हा संघ वरचढ ठरला. आता होणारा सामना वरळी किंग विरुद्ध वरळी फायटर. वरळी फायटर आपली सलामी जोडी पाठवा लवकरात लवकर.